त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी सर्वधर्मीयांची आणि सर्व पक्षीयांची बैठकीनंतर वादावर पडदा पडण्याची शक्यता। विठ्ठलाचं व्हीआयपी दर्शन सशुल्क पद्धतीने सुरू करण्याची मागणी, वारकरी संप्रदायातून मागणीला जोर। राम शिंदेंनी जाहीर वक्तव्य करण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींजवळ भूमिका मांडावी, राधाकृष्ण विखे पाटलांचं राम शिंदेंना प्रत्युत्तर। जयंत पाटील यांच्या मध्यस्थीनं रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि उपसभापती पदाची बिनविरोध निवड, खडसेंचे प्रयत्न अपयशी ठरल्यानं जयंत पाटलांची मध्यस्थी। दंगलीचा उगम शेवगावमधून झालेला नसून इतर तालुक्यातून झाला, सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले मत। वाशिमच्या मुसळवाडी गावात गेल्या 15 दिवसापासून वीज पुरवठा खंडित, ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्यानं ग्रामस्थ अंधारात। नांदेडमध्ये कंत्राटी परिचारकांचं धरणं आंदोलन, शासन सेवेत कायमस्वरूपी रुजू करून घेण्याची मागणी। लातूर जिल्ह्यात कृषी विभागाकडून खरीप हंगामात 6.5 लाख हेक्टर पेरणीचं नियोजन, बोगस बियाण्यांच्या विक्रीवर लावणार चाप। भुसावळ एसटी बस स्थानकाची दुरवस्था, बंद पंख्यामुळे प्रवासी हैराण। धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशांवर, वाढत्या उष्णतेचा नागरिकांना फटका। नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत गावोगावची बित्तम बातमी, पण सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत नोनी पॉवर प्लस। लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, ठाकरे गटाचा 20 जागांवर दावा तर राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध। अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांकडून तात्काळ कारवाईला सुरुवात, अध्यक्ष दोन्ही गटाकडून राजकीय पक्षाची घटना मागणार, ठाकरे शिंदे गटातील 54 आमदारांना नोटीस पाठवणार। महाविकास आघाडी सरकारनं फक्त भ्रष्टाचार आणि विकास कामं थांबवण्याचं काम केलं, जेपी नड्डा यांचा मवियाला जोरदार टोला। शिंदे फडणवीस सरकारमुळे राज्यात वेगानं विकास कामं सुरू, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांकडून राज्य सरकारच्या कामांचं कौतुक। नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट घेण्याचीही शक्यता। मुंबईत भाजपचाच महापौर बसणार, मुंबईतल्या मेळाव्यात आशिष शेलार यांचा निर्धार। त्र्यंबकेश्वर मंदिरातील घुसखोरी प्रकरणावरून हिंदू महासंघ आक्रमक, पुरोहित संघ आणि हिंदू संघटनांकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करून नोंदवला निषेध। काही जणांकडून राज्यातला सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू, संजय राऊतांचा गंभीर आरोप तर राऊत मुस्लिम लीगचे प्रवक्ते नितेश राणेंचं प्रत्युत्तर। पंढरपुरात विठ्ठलाच्या व्हीआयपी दर्शनाला शुल्क आकारण्याची वारकरी संप्रदायाची मागणी, व्हीआयपी दर्शन शुल्क सुरू झाल्यास मिळणार कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणी मागितल्याच्या आरोपाप्रकरणी समीर वानखेडेंची उद्या चौकशी होणार आहे। सीबीआय अधिकारी उद्या मुंबईत समीर वानखेडेंची चौकशी करणार आहेत। सीबीआयनं या संदर्भात समन्स बजावलेलं आहे समीर वानखेडेंना। मंगळवारी सीबीआयनं समीर वानखेडे यांच्यासह इतर एनसीबी अधिकाऱ्यांचे फोन जप्त केलेले होते, त्यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होणार आहे। समीर वानखेडे यांच्यावर उद्या सरबत्ती होणार आहे आणि सीबीआयनं अतिशय गांभीर्याने हे सगळं प्रकरण घेतलेलं आहे। क्रूज प्रकरणी आर्यन खानला सोडवण्याच्या बदल्यात 25 कोटींची शाहरुख खानकडे मागणी करण्यात आलेली होती, खंडणी मागितली होती, असा गंभीर आरोप वानखेडे यांच्यावरती करण्यात आलेला आहे आणि त्या आरोपाची चौकशी सीबीआयकडून केली जाते। या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे।
बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। लोकसभेच्या महाराष्ट्रातील जागा वाटपावरून महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। महाविकास आघाडीत लोकसभा लढवल्या ठाकरे गटानं 20 जागांवर दावा ठोकलाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र एवढ्या जागा ठाकरे गटाला सोडायला तयार नाहीये। शिवसेनेजवळ आता 18 पैकी 5च खासदार आहेत, त्यामुळे 20 जागांचा आग्रह कशासाठी असा सवाल काँग्रेस राष्ट्रवादीचे धोरण विचारतायत। लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटानं जोरदार तयारी सुरू केली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती हे 2 बालेकिल्ले ढासळले। आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही बालेकिल्ले पुन्हा सर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापासून तयारी सुरू केली आहे। इतकंच नाही तर अमरावतीसाठी सुषमा अंधारेंचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मवियाच्या जागा वाटपात कितीही रस्सीखेच झाली तरी इलेक्टिव्ह मेरिट हाच महत्त्वाचा निकष असेल, असं परखड मत काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय। तसंच लोकसभा निवडणुका वेळेवर होणार असतील तर आतापासून जागावाटपाची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। राष्ट्रवादीनं निवडणुकांची तयारी करायला सुरुवात केली आहे। विभागवार नेत्यांना जबाबदारी वाटण्यात आली आहे। ठाणे पालघरची जबाबदारी जितेंद्र आव्हाडांना देण्यात आली असून मराठवाड्याची जबाबदारी धनंजय मुंडेंकडे देण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादीकडून खान्देशची जबाबदारी एकनाथ खडसेंना देण्यात आली आहे। मुंबईत भाजपचाच महापौर बसणार असा निर्धार आशिष शिलार यांनी बोलून दाखवलाय। मुंबईतल्या भाजपच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे.पी. नड्डा यांचा महाराष्ट्र दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। जे.पी. नड्डा यांनी केंद्र सरकारकडून केंद्रीय योजनांचा त्यांना लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला। महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारमुळे विकास होत असल्याचं कौतुकही त्यांनी केलंय। मंत्रिपद मिळवून देण्याचं आमिष दाखवून गुजरातच्या एका ठग सेनानं राज्यातील भाजपच्या 5 आमदारांना गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याचं उघडकीस आलंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा पीए असल्याचं भासून त्या तोत्यानं फसवल्याचं समोर आलंय। आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभेचे अध्यक्षांकडे, हक्कभंग समितीच्या अध्यक्षांकडे, राहुल कुल यांच्याकडे या सगळ्या संदर्भात हक्कभंग दाखल करावा याच्याबद्दलची मागणी केलेली होती। दरम्यान विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन तक्रार पाहून कारवाई केली जाईल, असं हक्कभंग समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांनी म्हटलंय। लोकशाही राज्यात कोणीही कोणाच्या हक्कांवर गदा आणत असेल आणि विनाकारण कोणाला बदनाम करत असेल तर त्यांच्यावर हक्कभंग आणला जातो। त्या पद्धतीनं पुढील कारवाई विधानसभेचे अध्यक्ष करतात, असं सूचक वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय। गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जळगावात जिल्हा बँकेच्या वतीनं काही ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली। या जाहिरातींमध्ये गिरीश महाजनांसोबत अजित पवारांचा देखील फोटो छापण्यात आला। तसंच शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील फोटो बॅनरवर झळकला। या प्रकरणी जिल्हा बँकेचे चेअरमन तसंच अजित पवार यांचे निकटवर्ती मानले जाणारे संजय पवार यांना राष्ट्रवादीतर्फे बडतर्फीची नोटीस देण्यात आली आहे। राम शिंदेंनी जाहीर वक्तव्य करण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींकडे भूमिका मांडावी, अशा वक्तव्यांनी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असा सल्ला राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलाय। पक्षांमध्ये आचारसंहिता पाळली जावी अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली आहे। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे आणि प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यकीय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे मात्र उमेदवारी अर्ज दाखल त्यांनी केला नाही। त्यामुळे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत मुंडे बहीण भावानं एकीच्या चर्चेची सुरुवात आता झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीनं रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि उपसभापती पदाची बिनविरोध निवड झाली आहे। अध्यक्षपदासाठी 2 सदस्यांमध्ये चढाओढ सुरू असल्यानं एकनाथ खडसेंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानं जयंत पाटलांना यात मध्यस्थी करावी लागली। चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत यांच्या झालेल्या गोळीबार प्रकरणावरून माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। आठवडा उलटूनही पोलिसांच्या हाती कुठलाही सुगावा लागला नसल्यानं IPS दर्जाच्या अधिकाऱ्याच्या हाती तपास सुपूर्द करण्याची मागणी वडेट्टीवारांनी केली आहे। तसंच याच्या निषेधार्थ 25 मे रोजी होणाऱ्या मोर्चा दरम्यान कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची राहील, असा इशाराही दिला आहे। शरद पवारांच्या भेटीनंतरही विठ्ठल परिवारात दुखडी कायम असल्याचं दिसून येत आहे। सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विरोधकांना एकही जागा न देण्यावर कल्याण काळे ठाम आहेत।
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काळे समर्थकांनी बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं. मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी तानाजी सावंत यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केली. त्याचा निषेध करत सावंतांच्या समर्थकांनी मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी अडवला असून अशा मोर्चांना भीक घालत नसल्याची प्रतिक्रिया दिलीप पाटलांनी दिली आहे. वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सईताई डहाके यांची तर उपसभापतीपदी दिनेश राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. बाजार समितीत 18 पैकी 18 जागा माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या गटाकडे आहे. अंबरनाथ बदलापूर शहरात गेल्या 2 ते 3 दिवसापासून चक्राकार पद्धतीने लोडशेडिंग सुरू करण्यात आलं. मात्र आता लोडशेडिंगचे कोणतेही आदेश महावितरणनं काढले नसल्याचं स्पष्टीकरण महापारेषण कल्याण मंडळाच्या अधीक्षकांनी दिलंय. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 42 अंशांवर पोहोचलाय. वाढत्या उष्णतेचा फटका नागरिकांसोबत वीज पुरवठा करणाऱ्या पॉवर स्टेशनला देखील बसतोय. ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी 106 सबस्टेशनवर कूलर लावण्यात आले. सोलापुरातील तापमान हे दिवसेंदिवस वाढताना दिसून येते. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये तापमानानं 43.3 अंश सेल्सिअसचा रेकॉर्ड केलाय. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. वाशिमच्या मुसळवाडी गावामध्ये गेल्या 15 दिवसापासून वीज पुरवठा खंडित आहे. गावाला वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यानं ग्रामस्थांना अंधारात आणि उकाड्यामध्ये दिवस काढावे लागतायत. मात्र महावितरणनं त्यांच्या मागणीकडे लक्ष दिलेलं नाहीये. सोयगाव वन परिक्षेत्रातील पाणवठा कोरडा पडलाय. वन विभागाच्या वतीनं टँकरद्वारे पाणी पुरवठा करून ही पाणवठे भरवण्यात येतात. यंदा अद्याप पाणी पुरवठा न केल्यानं वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मनमाडमध्ये मक्याला चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी आनंदित झाले असताना दुसरीकडे मात्र अवकाळी खड्यात साठलेला कांदा खराब झालाय. हजारो टन कांदा खराब झाला असून उरल्या सुरल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. नांदेड जिल्ह्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. उन्हाचा फटका फळबागांना देखील बसतोय. त्यामुळे खैरगाव इथल्या शेतकऱ्यानं डाळिंबाच्या बागेत उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सड्यांचा मंडप उभा केलाय. सेवाज्येष्ठतेनुसार समुपदेशन करून शिक्षकांच्या बदल्या करण्याचं नियोजन प्रशासनानं केलं. यात प्राथमिक विभागातील 300, माध्यमिक विभागातील 39 शिक्षकांच्या बदल्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पूर्वी ऑनलाईन पद्धतीनं 30% बदल्या केल्या जाणार आहेत. धुळे शहरातील देवपूर परिसरात भूमिगत गटारांचं काम अनेक महिन्यांपासून रखडलंय. गटारीच्या कामामुळे रस्ते खड्डेमय झालेत. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना खड्ड्यांचा सामना करावा लागतोय. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी नागरिक करतायत. दंगली घडवून आणण्याचा प्रकार काही ठराविक लोक करत असतात. दंगलीचा उगम शेगावमधून झालेला नसून इतर तालुक्यातून झाला. याचा सूत्रधार कोण हे आम्हाला माहीत आहे असं मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं. त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी नगर परिषदेत सर्व धर्मियांची आणि सर्व पक्षांची बैठक पार पडली. त्र्यंबकेश्वर आमचंही आराध्य दैवत असून मंदिरासमोर धूप देण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. पण ग्रामस्थांना जर ती बंद करायची असेल तर आम्ही बंद करू असं म्हणत मुस्लिम अध्यक्षांनी एक पाऊल मागे घेतलंय. त्यामुळे आता वाद मिटवावा असं मत मांडण्यात आलंय. कोट्यवधी भक्तांचं आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठ्ठलाचं VIP दर्शन सशुल्क पद्धतीनं सुरू करावं अशी मागणी वारकरी संप्रदायातून जोर धरतीये. या सशुल्क दर्शनातून मंदिर समितीला कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे आणि भाविकांना सुद्धा अधिक सुविधा पुरवता येणार असल्यानं हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी म्हटलंय. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट आणि माहूरच्या जंगलात 3027 प्राणी आढळून आले. वन विभागाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या निसर्गानुभव कार्यक्रमाच्या दरम्यान ही संख्या नोंदवण्यात आली. पाणवठ्यावर किती प्राणी येतात याची निरीक्षणं नोंदवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या दामिनी पथकानं बालविवाह रोखण्यासाठी शहरी धडाकेबाज कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे लग्नसराईमध्ये कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना चांगला चाप बसलाय. एसटी महामंडळाच्या अकोला विभागानं एप्रिल आणि मे महिन्यात उल्लेखनीय कामगिरी करत उत्पन्न वाढीमध्ये राज्यात अव्वल क्रमांक पटकावलाय. या विभागानं आपल्या दैनंदिन खर्चापेक्षा प्रति किलोमीटर 8 रुपये जास्त उत्पन्न घेतलंय. वाशिम जिल्ह्यातल्या 166 गावात विविध विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे. या गावांमध्ये सिमेंट बांध, नाला खोलीकरण यासह 3977 कामं करण्यात येणार असून त्यापैकी
2087 कामांचं अंदाजपत्रक तयार करण्यात आलंय. वर्ध्याच्या आष्टीचे तहसीलदार सचिन कुमावत यांनी ताडोबात जाऊन वाघोबाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय. नागझरी इथल्या बफर झोनमध्ये गेल्या पाणवठ्यावर वाघ मुक्त संचार करताना दिसला. सगळीकडे पाणी टंचाईचं दुर्भिक्ष निर्माण झालं असताना रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकात नादुरुस्त असलेली बोरवेल जल फाउंडेशन कोकण विभागाच्या माध्यमातून दुरुस्त करण्यात आली आहे. त्यामुळे बस स्थानक तसंच हजारो प्रवाशांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला. वरणगावचा पाणी प्रश्न तातडीनं सोडवावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. वरणगाव पाणी समस्येबाबत बैठक घेण्याच्या गिरीश महाजन यांनी सूचना केली. त्यानुसार 19 मे रोजी ही बैठक होणार आहे. भुसावळ तालुक्यात प्रचंड उकाडा असून दुपारी बाहेर पडणं कठीण झालंय. असं असताना बस डेपोमध्ये पंखे बंद असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी उत्पन्न विद्यापीठानं 200 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रवाशांची संख्या वाढल्यानं वाशिम आगारातील एसटी बसेसच्या दरदिवशी 153 फेऱ्या होतात. एप्रिल महिन्याच्या तुलनेत उत्पन्नात मोठी वाढ झाली असून वाशिम एसटी बस आगाराला दरदिवशी जवळपास 7 लाख रुपयांपर्यंतच उत्पन्न मिळतंय. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये डाळीचे भाव वधारलेत. मागील वर्षीच्या तुलनेत 20 ते 25% दरामध्ये वाढ झाली आहे. महागाईचा फटका गृहिणींना सहन करावा लागत असून गृहिणींचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. भुसावळ तालुक्यातील वेल्लाळा परिसरामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली. मात्र अवकाळी पावसामुळे कांद्याचं प्रचंड नुकसान झालंय. पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करतायत. धुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी भुईमुगाच्या शेंगांचं उत्पादन घेतलं जात आहे. अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं उत्पादनात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. उत्पन्न कमी झालं असलं तरी दर चांगला मिळत असल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय. कृषी विभागानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आमदार संजय कदम यांनी केली आहे. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलंय. लातूर जिल्ह्यात 6,41,000 हेक्टरवरती पेरणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागानं तयारीला सुरुवात केली आहे. बोगस बियाणं आणि खते याबद्दल जनजागृती करण्यात येत असून खतांचा तुटवडा भासू नये यासाठी मागणी आणि पुरवठ्याचं योग्य व्यवस्थापन करण्यात आलंय. घरात सतत त्रास देतो म्हणून वडील, भाऊ आणि मुलगा यांनी संगनमत करून एकाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात उघडकीस आलाय. हत्या करून मृतदेह जाळून पुरल्याचं सुद्धा समोर आलंय. तिन्ही आरोपींनी हत्येची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पालघर मनोर मार्गावरच्या गोवाडा इथं दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 6 जणांपैकी 4 जणांना जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आलंय. हे आरोपी राजस्थानचे असल्याचं समोर आलंय. आरोपींकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य जप्त करण्यात आलंय. पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये घरासमोर वाढदिवस साजरा केला म्हणून पोलीस कर्मचाऱ्यानं अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात राहणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीची सावत्र आईनं हत्या केल्याचं समोर आलंय. घरातील किराणा माल संपलाय हे का सांगितलं नाही याचा जाब विचारत आईनं लाकडी बांबूनं बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झालाय. आईला अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरातील नागिना बाग परिसरात वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणात त्याच्याच घरात राहणाऱ्या भाडेकरूला अटक करण्यात आली आहे. 2 महिन्याच्या थकीत भाडं देण्याच्या किरकोळ वादातून आरोपीनं ही हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. कार सोडून बाईकवर जाणं अनुष्काला चांगलंच महागात पडलंय. बाईकवर असताना अमिताभ बच्चन यांच्या संदर्भातले फोटो व्हायरल झालेले होते आणि त्यानंतर आता अनुष्काचे सुद्धा फोटो व्हायरल झालेले आहेत. वाहतूक विभागानं तिला दंड ठोठावलाय. एवढंच नाही तर अमिताभ बच्चन यांनी हेल्मेट न घातल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. अनुष्का शर्माचा अंगरक्षक सोनू शेखला सुद्धा या कृत्यासाठी दंड ठोठावण्यात आला. वरुण धवन आणि कृती सेनानचा भेडिया चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. लवकरच हा चित्रपट OTTवर रिलीज होणार आहे. 26 मे पासून जिओ सिनेमावर हा चित्रपट पाहता येणार आहे.
अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी भारतात किंग खान शाहरुख खानशी भेट घेतल्याचं समोर आलं. शाहरुखला भेटण्याआधी भारत दौऱ्यावर आलेल्या एरिक गार्सेटी यांनी रिलायन्सचे सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचीही भेट घेतली. अमेरिकेचे राजदूत यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. 76व्या कान्स फिल्म फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी रेड कार्पेटवर सारा अली खाननं दमदार एंट्री केली. यावेळी सारानं भारतीय पोशाख परिधान केला होता. विकी कौशल आणि सारा अली खान यांच्या जरा हटके जरा बचके सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालंय. फिर और क्या चाहिए हे अरिजित सिंगच्या आवाजातलं गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा सिनेमा 2 जून रोजी रिलीज होतोय. यानंतर एक महत्त्वाची बातमी येते. खासदार संजय राऊत यांना चोर मंडळ हे वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. विशेष अधिकार समिती या संदर्भातली चौकशी करणार आहे. राज्यसभा सभापतींनी प्रकरण समितीकडे पाठवलंय. त्यामुळे संजय राऊत यांनी विधिमंडळ की चोर मंडळ अशा प्रकारचं जे वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आलेला होता. राज्याच्या हक्कभंग समितीनं हे सगळं प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे पाठवलं होतं कारण संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. बहुतेक लोकांचं